येतात लोक आले. करू सुरुवात करू बोलायला. अजून येतात. अजून आले नाही येतात. नमस्कार. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सरस्वत्यै नमः. वेदाय नमः. वेदपुरुषाय नमः. माता पितृभ्यां नमः. समस्त श्रोत्रेभ्यो नमः. सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिवतमसां राशिन्नाशयति विघ्नानाम् अविरमदजलनिवहं भ्रमरकलानिसेवितकपोलम् अभिमतफलदातारं कामेशं गणपतिं वन्दे. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. जयांचा जनी जन्मनामार्थ झाला, जयांनी सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. एक विधा निष्ठा ज्याची, जडली गजानन पदिसाची. त्याच्या दुःख संकटांची होळीच होते निसंशय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मंगलमूर्ती मोरया. पवित्र अशा श्रावण मासामध्ये महाडच्या गेली 22 वर्ष सुरू असलेल्या या श्रावण व्याख्यानमालेमध्ये मी समस्त श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतो. मी पालीतल्या बल्लाळेश्वर मंदिराच्या बाजूला राहणारा आणि पालीतला मी निवासी असल्यामुळे आज विनायकी चतुर्थी आहे. म्हणून श्रीमद शंकराचार्यांनी रचलेल्या एका महागणेश पंचरत्न स्तोत्राच्या 2 ओळी आपल्या समोर फक्त म्हणतो. आणि मला जो विषय दिलाय कालमापन आणि युगे, या विषयाकरता मी सुरुवात करणार आहे. सुरुवातीकरता महागणेशांचं स्तवन. मुदाकरात् मोदकं सदा विमुक्ति साधकं कलाधरावतंसकं विलासि लोकरक्षकं अनायकैकनायकं विनाशिते भदैत्यकं नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकं. न ते तराति भीकरं नवोदितार्कभास्वरं न मत्सुरारि निर्जरं नताधिकापदुद्धरं. सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरं. महागणेश पंचरत्न मादरेण योन्महं प्रजल्पति प्रभातके हृदि स्मरन् गणेश्वरन्. आरोग्यतां दोषतां सुसाहितिं सुपुत्रतां समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोचिरात्. नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं नमामि तं विनायकं. श्री बल्लाळेश्वर मंगलमूर्ती मोरया. नमस्कार. श्रावण व्याख्यान मालेचं आयोजन करण्याचं अशा पद्धतीनं फेसबुक लाईव्ह पद्धतीनं ज्या आयोजकांच्या मनामध्ये आलं त्यांचे मी सुरुवातीला आभार मानतो. खरं तर ते सगळे माझ्या घरातलेच आहेत, आभार मानणं योग्य नाही, पण ही संकल्पना मला खूप भावली म्हणून आभार मानतो. कारण ज्ञानाचा हा प्रसार, ज्ञानाचा यज्ञ 1 महिन्याकरता श्रावण महिन्यातल्या गेली 22 वर्ष अविरतपणे सुरू असलेला आणि त्याच्यामध्ये गेली 2 वर्ष मला सहभागी व्हायला मिळालं, हे माझं महत्भाग्य मी समजतो. गेली 2 वर्ष मी माझ्या आवडीच्या विषयांवरती बोललो. जोशी सरांनी
यावर्षी मला अचानक एक फोन आला दुपारी, गुरुजी तुम्हाला याही वर्षी बोलायचं. अहो म्हटलं महाडला येऊ शकत नाही, कसं काय बोलणार. सर म्हणाले की तुमच्या घरी बसूनच तुम्हाला बोलायचंय, आम्ही एक नवीन प्रयोग करतोय. आणि मला अत्यंत तो प्रयोग भावला. किंबहुना असं मला वाटलं की सध्या आपण ज्या वैश्विक महामारीमध्ये सगळेजण त्या संकटामध्ये अडकलोय, परंतु कीर्तन, प्रवचन, ज्ञानाचा प्रसार हा थांबलेला नाही. आपण रोज बघतोय वेगवेगळ्या माध्यमातून अनेक जण सर्वांसमोर येत आहेत आणि या ज्ञानाचा प्रसार हा होईल, ज्ञान पसावो. आणि म्हणून तो ज्ञानाचा प्रसार करण्याचं काम केलं म्हणून मी सुरुवातीलाच त्यांच्याबद्दलची कृतज्ञता किंवा आभार म्हटलं. सर मला म्हणाले की यावेळी तुम्ही कालमापन आणि युगे या विषयावरती थोडं बोला. मी म्हणालो की सर मी तर कीर्तनकार आहे, हा गणिती विषय आहे. पण सर म्हणाले की नाही, तुम्हाला तो विषय बोलावा लागेल, या वेळेला मी तुम्हाला. पण म्हटलं सर हा विषयच मुळात फार मोठा आहे. म्हटलं 15-20 दिवस तरी कमीत कमी या विषयावर बोलायला लागेल. सर म्हणाले काही हरकत नाही, आपण अनुक्रमणिका पुस्तकाची असते की नाही तशा पद्धतीनं तुम्ही बोला, दिलेल्या विषयाने आपण तो विषय रुजवायला सुरुवात करूया म्हणे. मला फार संकल्पना आवडली आणि मनामध्ये ठरवलं, असो, नमनाला घडावर तेल न घालता प्रत्यक्ष विषयाला सुरुवात करतो. विषय आहे कालमापन आणि युगे. माझ्याकडे वेळ आहे 10:30 वाजेपर्यंत, म्हणजे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त विषय आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. आपण सध्या श्रावण मास, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. श्रावण मास येणार म्हटल्यानंतर सगळ्यांना आनंद होतो. लहान थोरांना आनंद होतो, म्हाताऱ्या कोताऱ्यांना आनंद होतो, तरुण मुलांना आनंद होतो, कोणाला आनंद होत नाही. मग हा श्रावण मास, त्याला आपण एक मांगल्यप्रद मास असंही म्हणतो. आणि या मांगल्यप्रद अशा श्रावण मासामध्ये आपण पूजा करतो, व्रत करतो, वैकल्य करतो, एखाद्या ग्रंथाचं वाचन करतो. आता या ग्रंथाचं वाचन करण्यापूर्वी किंवा एखादी पूजा करण्यापूर्वी आपण काय करतो, त्याला आपण संकल्प असं म्हणतो. आता संकल्प म्हणजे काय हो? संकल्प म्हणजे ठरवणे. अगदी साधी सोपी व्याख्या. संकल्प म्हणजे ठरवणे. कारण वरच्या भाषेत बोललं, म्हणजे जास्त न समजेल अशा भाषेत बोललं तर आपला उद्देश काही सफल होणार नाही. तो उद्देश सफल होण्याकरता आपण समजेल अशा भाषेमध्ये बोलावं असं मला वाटतं. संकल्प म्हणजे काय तर एखादी गोष्ट ठरवणे. संतांनी म्हटलं सत्य संकल्पाचा दाता भगवंत. बघा, संकल्प विषयावरनं थोडी कीर्तनकार असल्यामुळे या गोष्टीत थोडंसं बोलावं लागतंच. सत्य संकल्पाचा दाता भगवंत म्हणजे हा जो संकल्प व्याख्यानमालेचा हा अत्यंत सत्य संकल्प आहे. आणि म्हणून कोणत्याही प्रकारची बाधा न येता तो संकल्प 21 तारखेपासून पूर्णत्वाला आला. आपण संकल्पाची व्याख्या बघू. आपल्याला कालमापनाकडे जायचंय, विषय मोठा आहे, वेळ कमी आहे, सगळ्याची मला जरूर जाणीव आहे. परंतु त्यांना ती सूट दिलेली असतेच. संकल्प म्हणजे ठरवणे, इतकं आपण बघितलं. आता आपण संकल्प काय करतो आपण बघूया. मी कीर्तन करतो, त्याच्याबरोबर मी पूजाही सांगतो, वास्तुशांतीही करतो, ग्रह शांतीही करतो, अनिष्ट नक्षत्र शांतीही करतो, नवचंडी करतो. ही माझी काही जाहिरात करत नाही, पण संकल्प हा विषय आला म्हणून थोडंसं पुष्टी जोडली. संकल्पामध्ये आपण काय करतो तर संकल्पामध्ये आपण 5 अंगांचं वाचन करत असतो सुरुवातीला. याला आपण पंचांग असं म्हणतो.
व्याख्यानमालेमध्ये पुढे पंचांग या विषयावरती बोलायला फार मोठे वक्ते येणार आहेत, त्यामुळे त्या विषयात मी जास्त शिरणार नाही, कारण तेवढा माझा अधिकार आहे. पण पंच अंग म्हणजे 5 अंग कुठली हो? थोडक्यात बघूया. तिथी, वार, नक्षत्र, योग, करण, ही 5 अंग. बघा, संकल्प आपण कसा करतो थोडक्यात सांग. मला हा विषय कालमापनाशी जोडायचा आहे, म्हणून मी इथून सुरुवात केली. संकल्प काय असतो हे मला समजवायचं नाही, पूजा कशी सांगतात ते मला समजवायचं नाही, पण संकल्प म्हणजे काय आणि तो पण कसा करतो, त्याच्यामध्ये काय काय समाविष्ट असतं, हा मला विषय कालमापनाशी जोडायचा. आणि म्हणून आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये मी हा विषय मांडतो की कालमापन आणि युग हे म्हटल्यावर जो विषय ऐकल्यानंतरच प्रत्येकाला वाटेल काय किचकट असेल हा विषय, किती याच्यामध्ये कठीणता असेल, पण कठीणता सोपी करून सांगायला पाहिजे. काय संकल्प करतो आम्ही पूजा करत असतो. श्रीमद भगवत महापुरुषस्य विष्णोराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे श्री श्वेत वाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे कली प्रथम चरणे भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे दंडकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णावेण्योर उत्तरे तीरे बौद्धावतारे रामक्षेत्रे राम रामाश्रमे अस्मिन् शालिवाहन शके विष्णोपदे अयन जे सुरू आहे दक्षिणायने शार्वरी नाम संवत्सर जे चालू आहे शार्वरी नाम संवत्सरे ऋतू जो सुरू आहे वर्षा ऋतौ मासानाम उत्तम मासे कुठला मांगल्यप्रद श्रावण मासे शुद्ध पक्षे चतुर्थ्यां तिथौ इथपर्यंत सगळं, पुढे वासर वगैरे सगळं आलंच. याच्यामधला मुख्य शब्द आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे कल्प. मी म्हणलं श्वेत वाराह कल्पे. आता मला सांगा की कल्प, आता कल्प या शब्दाची ढोबळ मानानं तुम्हाला व्याख्या सांगतो, थोडक्यात सोप्यात सोपी व्याख्या. कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस. आता मला तुम्ही म्हणाल की अहो ब्रह्मदेवाचा दिवस म्हणजे काय? दिवस आपला असतो, आपला दिवस आपल्याला माहिती आहे तो कधी सुरू होतो, सूर्य उदयाला सुरू होतो असं पण. आता तो हा चर्चेचा आणि विनोदाचा विषय आहे, ते सोडून द्या. पण पंचांग जर आपण बघितलं तर पंचांगामध्ये र उ असं दिलेलं असतं. आणि र अ म्हणजे काय हो? रवी उदय, सूर्य उदय आणि सूर्य अस्त या दोन्ही वेळा दिलेल्या असतात. किती आपलं हिंदू संस्कृतीतलं ज्ञान प्रगल्भ आहे बघा. रोजच्या दिवशीचा सूर्य उदय, कालमापन या विषयात रोजच्या दिवशीचा सूर्य उदय कोणत्याही पंचांगामध्ये, आणि जर का आपण त्यावेळेला उठायची तयारी आपली असेल, असं म्हटलं जातं लवकर उठे लवकर निजे त्यास उत्तम आरोग्य लाभे, असं आपल्याला लहानपणी आपली आजी सांगायची. आता आपण उलट करतो, लवकर निजत नाही, आपण उशिरा निजतो आणि उशिरा उठतो, आणि त्यांना आपण सूर्यवंशी असं म्हणतो. विनोदाचा विषय सोडून द्या, पण सूर्य उदय आणि सूर्य अस्त याच्या वेळा पंचांगामध्ये दिलेल्या असतात. आणि रोजच्या दिवशीची वेळ आपण जर का त्याच्या आधी उठण्याची आपली तयारी असेल तर आपण उठून बघावं की सूर्य त्याच आणि त्याच दिवशी त्याच उदय झालेला असतो. हा आपला अभ्यास आहे, हा खगोलशास्त्राचा अभ्यास आहे. इतका सुंदर अभ्यास असो कालमापनाकडे येतो की आपण वैवस्वत, आपण त्याच्यामध्ये म्हटलं श्वेत वाराह कल्पे, कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा. आता ब्रह्मदेवाचा दिवस आपल्याला सोप्या भाषेत समजावून सांगतो, वेळ कमी आहे, या विषयावरती आणखीन 4 तास बोलता येईल, आपल्याला नाही बोलायचं. ब्रह्मदेवाचा एक दिवस कसं बघायचं?
तर साधारणतः काल मोजण्याकरता अगदी त्याच्यामध्ये विस्तृत न बघता महाकाल आणि खंडकाल अशा दोन पद्धती आहेत. आता महाकाल वेगळा विषय आहे, तो काही मुहूर्त काढणं कसं काय घटका वगैरे त्या ठीक आहे. पण नंतरचा जो विषय आपल्या सगळ्यांशी निगडित असलेला तो म्हणजे खंडकाल. आता खंडकाल म्हणजे काय बघा, आपल्याला एक पूर्वीचा समर्थ रामदास स्वामींचा एक अभंग आठवत असेल सगळ्या. घटका गेली पळे गेली तास वाजे ठणाणा आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाना. हा अभंग आज आठवला भाग्य आहे आपलं सुद्धा, कारण काही दिवसातच आपल्या सगळ्यांच्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे. प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं भूमिपूजन होणार. आता तो मुहूर्त योग्य आहे का नाही गोष्ट सोडा, पण संकल्प आपला तडीस जातोय म्हणजे मुहूर्त योग्यच आहे असं वादातीत विषय, त्याच्यात आपल्याला पडायचं नाही. त्या अभंगातले दोन शब्द आपल्याला त्याच्याकडे लक्ष माझं तुमचं वेधून घ्यायचं. घटका गेली पळे गेली तास वाजे ठणाणा. काय आहे हो, मी त्या अभंगाचा अर्थ सांगत नाही, पण घटका आणि पळ बघा. आपण खंडकाल या विषयाची व्याप्ती थोडी बघतोय, मी कालमापन या विषयामध्ये हळूहळू प्रवेश केला. घटका गेली पळे गेली. आता घटका आणि पळे आपण असं म्हणतो की नाही, येता जाताना आपण म्हणतो की नाही, दोन घटका तिथे थांबलो, अमुक मला काही दिसलं त्याच्याशी बोललो, आपण म्हणताना म्हणून जातो. पण आता हे घटका हे परिमाण नाही, परंतु हे पूर्वीचं परिमाण आहे. आपण पूर्वीपासूनचा विचार करतोय कालमापनाचा. बघा, घटका गेली पळे गेली. आता पळ आणि घटका यांचं नातं काय? 60 पळ म्हणजे एक घटका, 60 पळ म्हणजे एक घटका, 60 घटका म्हणजे एक दिवस, याला आपण आता 24 तास म्हणतो. 60 घटका म्हणजे एक दिवस, असे 30 दिवस म्हणजे एक मास म्हणजे एक महिना, असे 12 महिने म्हणजे एक वर्ष. आता मला सांगा, अशा पद्धतीनं हा काल मापला गेला. हा काल का बरं मापला गेला असेल? तर पूर्वीच्या वेळी लोक टोळ्या करून राहायचे. कोणत्याही प्रकारची दळणवळणाची साधनं नव्हती. मग केव्हा आपण उठतोय, केव्हा आपण झोपतोय माहिती नव्हतं. केव्हा कुठे जायचंय हे माहिती नव्हतं. कुठलंही ठरवलेलं काम नव्हतं. आपण आता 9:30 वाजले, आपण प्रवचनाला सुरुवात केली म्हणजे 9:30 वाजता आपण सुरुवात करतो, माहिती नव्हतं. मग याकरता हळूहळू अशा प्रकारच्या कालमापनाच्या पद्धती सुरू झाल्या. ही ढोबळमानानं हा विषय विस्तृतपणे याचा अभ्यास करण्याकरता बरंच आहे, परंतु आपल्याला खोलात जाण्याकरता तेवढा वेळ नाही, कारण माझ्याकडे आता अजून फक्त 40 मिनिटं शिल्लक आहे आणि 40 मिनिटांमध्ये मला हा सगळा विषय आपल्यासमोर. आपण कल्प या गोष्टीपासून सुरुवात केली होती. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे कल्प. आता हे कल्प एक किती त्याची व्याप्ती आहे बघा. बघा, ब्रह्मदेवाचा एक दिवस कसा. आता याच्यामध्ये तप आलं, युग आलं, महायुग आलं, दिवस, आठवडा, महिने, वर्ष, या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या एक एक हे शब्द आपल्या कानावर पडत जातात. कालमापनामध्ये प्रत्येक गोष्टीचा विस्तृत अभ्यास विस्तृतपणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये मांडला गेलेला आहे. त्याची परिमाण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची दिलेली आहे. आणि म्हणून एखादं शास्त्र जेव्हा निर्माण होतं, म्हणजेच कालमापन शास्त्र घ्या किंवा आणखीन कोणतेही शास्त्र घ्या, हे शास्त्र ज्या वेळेला निर्माण होतं त्यावेळेला त्याच्या मागे अनेक जणांचा अभ्यास लागलेला असतो. आणि म्हणून मी केलं म्हणून ते पुढे आलं असं कोणी म्हणू शकत नाही. कारण आज लागलेला शोध हा काही दिवसांनी शोध राहत नाही. त्या शोधामध्ये अनेक दुसऱ्या पद्धती येतात आणि म्हणून या पद्धतीचे हे बदल होत जातात.
आता मला जो कालमापनाबरोबर विषय दिलाय दुसरा तो म्हणजे युगे. आता युग म्हणजे काय आपण संकल्पामध्ये सांगितलं. श्वेत वाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे कली प्रथम चरणे. कलियुगे कली प्रथम चरणे. आता कलियुग म्हणजे काय? सगळेजण म्हणतात कलियुगाचा वारा, हे कलियुग आहे. या सगळ्या गोष्टी आपण रोज कानावर ऐकतो, पण कलियुग म्हणजे नक्की काय हो? कोणकोणती 4 युग आहेत? ह्या सगळ्याचा थोडा मी आता प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. बघा, आपण ब्रह्मदेवाचं 1 वर्ष, ब्रह्मदेवाचा 1 दिवस, माफ करा, याच्याविषयी आपण चर्चा करू. श्वेत वाराह कल्पामध्ये सध्या आपण आहोत. बघा, याची पुढची पायरी मला जी सांगायची ती म्हणजे युगे. संबंध कुठून निघाला? आपण आत्ता कुठे आहोत त्यावरून. कलियुगे, आपण कलियुगामध्ये. कोणकोणती 4 युग हो? एक श्लोक सांगतो. हे आपल्याला 4 युगांची नावं त्याच्यामध्ये आहेत म्हणून. कारण मी पेशानं कीर्तनकार आहे, मी पेशानं भटजी आहे. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा धार्मिकतेशी संबंध, धर्मप्रसाराशी संबंध लावणं हे क्रमप्राप्त आहे मला. एक श्लोक असा आहे, क्रतयेद ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैः. क्रतयेद ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैः. द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात. बघा, 4ही त्याच्यामध्ये युगांची नावं आली. कुठलं पहिलं नाव? कृतयुग. याला दुसरं एक नाव आहे, त्याला सत्ययुग असे म्हणतात. नंतरचं येणारं ते युग कुठलं? तर त्रेतायुग. याची आपण थोडक्यात विस्तृत माहिती बघायची. त्याच्यानंतर येणारं द्वापार युग. आणि नंतर जे आपण सध्या सगळीकडे म्हणतो की हे असं का चाललंय, अनेक जणांना समस्या असते, हे असं का चाललंय, एवढा अनाचार का, एवढा अत्याचार का, एवढा भ्रष्टाचार का, एवढा आपापसात द्वंद्व का? समोरचा लगेच म्हणतो की नाही हे कलियुग आहे. म्हणजे आपण सध्या कुठे आहोत? कलियुगे कली प्रथम चरणे श्वेत वाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे कली प्रथम चरणे याच्यामध्ये आपण आहोत. बघा, आपण त्याची मी थोडा हळूहळू करतो. आपण आता कृतयुग किंवा सत्ययुगाची माहिती बघू. बघा, सत्ययुग, या सत्ययुगाची जी वर्ष आहे ती किती आहे? ती 17,28,000 वर्ष सत्ययुग. या सत्ययुगाचा आपण जर का विचार केला तर सत्ययुगामध्ये माणसाचं त्यावेळेच्या वय 1,00,000 वर्ष मानलं गेलं. सत्ययुगामध्ये मनुष्याचं वय 1,00,000 वर्ष मानलं गेलं. आपला विषय सुरू झालाय ब्रह्मदेवाचा 1 दिवस. इथून फोड करत करत मी त्या ब्रह्मदेवाच्या 1 दिवसावर येणार आहे. आणि ब्रह्मदेवाचा 1 दिवस म्हणजे 1 कल्प. त्याच्यावरती मी हळूहळू येणार आहे. बघा, आपण आता सत्ययुगाबद्दल बोलतो. सत्ययुगामध्ये त्याची 17,28,000 वर्षाचं त्याचा कालखंड. या सत्ययुगाचा त्याचा प्रारंभ कधी झाला? तर कार्तिक शुद्ध नवमीला सत्ययुगाचा प्रारंभ झाला. सत्ययुगामध्ये पापाचं प्रमाण किती? आपल्याला आश्चर्य वाटेल, 0. सत्ययुगामध्ये पापाचं प्रमाण 0. सत्ययुगामध्ये वयोमान 1,00,000 वर्ष. सत्ययुगामधल्या व्यक्तीची उंची, बघा, काही गोष्टी आपल्याला विश्वास बसेल, नाही बसला आपण वेगळ्या पद्धतीने अभ्यास करू शकतो. साधारणतः 30 ते 32 फूट उंची सत्ययुगातल्या व्यक्तीची. सत्ययुगातलं तीर्थ हे पुष्कर नावाचं तीर्थ सत्ययुगाकरता. आता हे सत्ययुगाचं वैशिष्ट्य काय हो? सत्ययुगामध्ये भगवान महाविष्णूचे 4 अवतार झाले.
एक मत्स्य अवतार. हा मत्स्य अवतार थोडक्यात सांगणार आहे, जास्त विस्तृत सांगणार नाही. प्रत्येक अवतारावरती एक आख्यान किंवा एखादं प्रवचन होऊ शकतं, पण नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे. सत्ययुगामध्ये महाविष्णूचे 4 अवतार झाले, पैकी एक मत्स्य अवतार. मत्स्य अवतार हा शंखासुराचा नाश करण्याकरता, आपल्या घरामध्ये जो शंख असतो हे त्याचं स्वरूप आहे. भगवान महाविष्णूंना त्या शंखासुरानं वर मागितला की तुमच्या हातनं मला मृत्यू येतोय, हे माझं परमभाग्य आहे, पण माझी एक मागणी तुमच्याकडे. धार्मिकतेचा थोडा भाग आला पाहिजे म्हणून हे सांगतोय. विषयाची व्याप्ती फार मोठी याची मला जाणीव आहे की शंखासुरानं वर मागितला की माझी हत्या तुमच्याकडनं, माझा वध तुमच्याकडनं होतोय, मला एक वर असा द्या की मी नित्य देव्हाऱ्यामध्ये पूजेच्या वास करीन आणि तुमची पूजा माझ्यामध्ये जे पाणी असेल ते घातल्याशिवाय पूर्ण होणार नाही, असा मला आपण वर द्या, असा मला आशीर्वाद द्या. भगवान महाविष्णू तथास्तु म्हणाले. त्यामुळे आपल्या पूजेमधल्या शंखामध्ये पाणी असतं. भगवान महाविष्णूची किंवा आपल्या घरामध्ये असलेल्या बाळकृष्णाची पूजा करण्याच्या सुरुवातीला आपण त्यातलं शंखोदक त्याच्यावरती घालावं, असा दंड किंवा असा नियम आहे. बऱ्याच जणांना माहिती आहे, नाही माहिती त्यांनी करायला हरकत नाही. असो, पृथ्वीला कथा सांगत नाही, पृथ्वीला तारण्याकरता किंवा पृथ्वीला तोलून धरण्याकरता जो अवतार झाला तो कूर्म अवतार. समुद्र मंथन सगळ्यांना माहिती आहे. आपण सत्ययुगाची माहिती बघतोय थोडक्यात. नंतरचा अवतार पृथ्वीला तरण्याकरताच, तो सुद्धा हिरण्याक्षापासून, आणि म्हणून त्याचं वराह अवतार. आणि नंतर नरसिंह अवतार हिरण्यकश्यपूला उंबरठ्यामध्ये जो प्रल्हादाचं रक्षण करण्याकरता किंवा प्रल्हादाचा शब्द, आपल्या परमभक्ताचा शब्द खोटा होईल याकरता घेतलेला अवतार म्हणजे नृसिंह अवतार. हा नृसिंह अवतार, वराह अवतार, कूर्म अवतार आणि मत्स्य अवतार हे सत्ययुगातले. म्हणून कृतयेद ध्यायतो विष्णू. कृतयुगामध्ये पुण्यप्राप्ती करता काय करावं तर महाविष्णूंचं पूजन केलं जातं. कृतयेद ध्यायतो विष्णू म्हणजे महाविष्णूंचं पूजन कृतयुगामध्ये किंवा सत्ययुगात केलं जात होतं. नंतरचं जे युग येतं ते म्हणजे त्रेतायुग. आता या त्रेतायुगाची माहिती आपल्याला देण्यापूर्वी त्रेतायुगाचं 12,96,000 वर्षांचं कालखंड. या 12,96,000 वर्षाच्या कालखंडामध्ये त्रेतायुगामधल्या मनुष्याचं जे वय आहे ते 10,000 वर्ष. 10,000 वर्षाचं वय, मनुष्याची उंची 21 फूट, नैमिषारण्य तीर्थक्षेत्र आणि भगवान महाविष्णूंचे 3 अवतार या त्रेतायुगामध्ये झाले. त्याच्यामध्ये एक वामन, कथा सगळ्यांना माहिती आहे. बळीराजाच्या गर्भाचं हरण करण्याकरता बटुवामनानं काय मागितलं? माझा पाय राहील इतकी जमीन मला संधेला बसण्याकरता. बळीराजा खरा दानशूर होता. तो म्हणाला की माझ्याकडे अरे सगळं काही आहे, एक पाऊलभर जागा मागतोस, पाहिजे ते माग, देशील ना? हो म्हण. मस्तकावरती. आणि त्यानं मागितलं, पाय ठेवला, पाय व्यापत गेला. हो, सगळ्यांना कथा माहिती. 3 लोक. आणि म्हणून बळीनं सांगितलं, आता पुढचा पाय ठेवशील तो माझ्या मस्तकावरती ठेव, कारण मस्तक हे माझं स्वतःच आहे. आपलं मस्तक म्हणजे त्याच्यामध्ये असलेली बुद्धी. आणि म्हणून माणसानं सध्या बुद्धिहीन असू नये किंवा बुद्धिहीनाच्या हातामध्ये आपल्या चाव्या देऊ नये. आपली बुद्धी ही आपली स्वतःची. आपल्या बुद्धीवरती म्हणजे त्या मस्तकावरती पाय बळीराजाच्या दिला. बळीराजाला पाताळात गाडला. भगवान प्रसन्न झाले. असो, विषय मोठा आहे. बटू वामनाचा अवतार त्रेतायुगात.
दुसरा अवतार परशुराम, त्याच्यामध्ये सुद्धा चुकीच्या पद्धतीची माहिती पसरली जाते. क्षत्रियांचा 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली अजिबात नाही. निक्षत्रिय पृथ्वी करण्याचं परशुरामाला काही कारणच नाही. परंतु अनिती अन्याय अत्याचाराविरुद्ध यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम. अहो हा तर प्रत्येक अवताराचा आविर्भाव. प्रत्येक अवतार कशा करता झाला? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता. दुष्कृतांचा नाश करण्याकरता ज्यांनी दुष्कृत्य केलंय त्यांचा निपात करण्याकरता परशुरामांनी खडग उचललं. परशुरामाने तो परशुराम अवतार. असो वेळ कमी आहे. परशुराम अवतार. आणि तिसरा अवतार आपल्या सगळ्यांना प्रभू रामचंद्र. शत्रू असावा रामासारखा, मित्र असावा रामासारखा, भाऊ असावा रामासारखा, पती असावा रामासारखा, मुलगा असावा रामासारखा, सगळे गुण ज्याच्यामध्ये आहेत, सर्व गुण संपन्न असे प्रभू रामचंद्र. तो अवतार त्रेतायुगातला. एक पत्नी, एक वचनी, एक बाणी असा तो प्रभू रामचंद्रांचा अवतार. आणि रावणाचा निपात करण्याकरता आणि दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता प्रभू रामचंद्रांचा अवतार. असो हे त्रेतायुग. त्रेतायाम यजतो मखैही. भगवंताची भक्ती करण्याचे विविध युगातले मार्ग काय होते ते थोडक्यामध्ये आपल्याला सांगून जातो. मख म्हणजे यज्ञ. आपण म्हणतो की आमच्याकडे आज हवन झालं असं म्हणत नाही. आमच्याकडे आज होम झाला, आमच्याकडे आज अग्नी झाला. काय आले गुरुजी, काय झालं ते, पण त्याला आपण मोठ्या आनंदाने अगदी आमच्याकडे हवन झालं, आमच्याकडे यज्ञ झाला असं म्हणतो. हा यज्ञ किती महत्वाचा आहे लक्षात घ्या. थोडक्यात सांगतो, विषय निघाला म्हणून सांगतो. चत्वारि शृंगा त्रयो अस्य पादा द्वे शीर्षे सप्तहस्ता त्रिधा बद्धो वृषभो रोरवीति महोदेवो मर्त्यागम आविवेशः सप्तहस्तो चतुशृंग सप्तजिह्वो द्विशीर्षकः स्वाहांत दक्षिणे पार्श्वे देवीम वामे सुदांतता. हे अग्निनारायणाचं वर्णन आहे. आणि आपला हिंदू धर्म शिकवतो की त्यांची उपासना करा आणि जे दिसत नाहीत त्यांना आपल्या हृदयामध्ये साठवा. आत्मा परमेश्वर, जो हृदयातला आत्मा आहे त्या आत्म्याचं भगवंताशी मिलन करा. आणि जे देव दिसत नाहीत पण जे दिसतात, कुठले देव दिसतात हो? एक सूर्य दिसतो, अग्नी दिसतो. तसं आपण चराचरालाच देव मानणारी आपली संस्कृती आहे. आणि म्हणून अग्निकर्म आणि सूर्य उपासना या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या सांगितल्यात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. अग्नीमधून जो धूर निघतो ह्याला महत्व जास्त आहे. तो धूम्र आणि वन्नी, वन्नी म्हणजे अग्नी, या दोघांचं नातं असं आहे. यत्र यत्र धूम्रः तत्र तत्र वन्नी. धुराचं महत्व काय? यज्ञामध्ये आपण अनेक गोष्टी बघतो, पण गुरुजींना कधी विचारत नाही. का विचारत नाही आपल्याला माहिती नाही. आपल्याला अभ्यास पाहिजे. यज्ञामध्ये ज्या आपण तूप असेल, समिधा असतील, चरू असेल, तीळ असतील, कसली पुष्प असतील, पलाश पुष्प असतील, का आपण ते हात घालतो, का जाळतोय विचारलं नाही. आपण बघतोय त्रेतायाम यजतो मखैही. अनेक यज्ञ झाले त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांच्या कालखंडामध्ये, किंबहुना त्या त्रेतायुगाच्या कालखंडात. म्हणून थोडंसं यज्ञ ह्या विषयी थोडीशी माहिती दिली. मला तो आज खरं विषय नाही, पण या विषयाची माहिती पाहिजे. आणि म्हणून यज्ञामधून जे काही निर्माण होतं त्या यज्ञामधनं जो धूर बनतो, या धुरानं वातावरण पवित्र बनतं. आणि तशा प्रकारचा तो धुराचा समुच्चय वेगवेगळ्या वनस्पतींपासून निर्माण झालेल्या त्या समिधा, ते तीळ, ते तूप, तो भात, म्हणजे चरू, आज्य, ह्या सगळ्याचं जे मिश्रित धूर असतो, या धुरामधनं त्याला ब्लेंडिंग ऑफ स्मोक म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये. त्याच्यामधून जो धूर निर्माण होतो तो औषधी धूर निर्माण होतो.
आणि या औषधी धुरामध्ये इतकी शक्ती आहे की वातावरणातले जे दूषित हवेचे थर निर्माण झालेले आहेत त्यांचा नाश करण्याचा, आणि म्हणून ज्या दिवशी यज्ञ बंद पडतील पृथ्वीवरचे त्या दिवशी आपल्याला श्वासही घेता येणार नाही, हे मी दाव्याने सांगू शकतो. असो त्रेतायाम येतो मखई असो तर हा राम अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार आणि राम अवतार हे 3 अवतार या त्रेतायुगामध्ये झाले. पुढचं द्वापार युग, द्वापार युगामध्ये त्याचा कालखंड 8,64,000 वर्षांचा. द्वापार युगाचा कालखंड 8,64,000 वर्षांचा. या द्वापार युगामध्ये मनुष्याचं वय किती? 1,000 वर्ष. साधारणतः आपल्याला भीष्म पितामह जेव्हा रणांगणामध्ये युद्ध करत होते ते द्वापार युगातला तर प्रसंग आहे. भीष्म पितामहांचं वय त्यावेळेला 350 वर्ष होतं. अर्जुनाचं वय 90 वर्ष होतं आणि भगवंतांचं वय साधारण 120-125 वर्षांचं होतं असं साधारण सांगितलं. तर म्हणजे वयोमर्यादा जास्त होती, 1,000 वर्षे. त्यावेळेला साधारण उंची मनुष्याची 11 फूट होती. जिथे महाभारताचं युद्ध झालं ते कुरुक्षेत्र त्याचं तीर्थक्षेत्र म्हणून मानलं गेलं. द्वापारे परिचर्यानाम, परिचर्या म्हणजे सेवा, फक्त पूजाभाव. भगवान गोपाल कृष्णांचा अवतार त्याच्यामध्ये झाला आणि बौद्धावतार द्वापार युगामध्ये झाला. हे 2 अवतार, भगवान गोपाल कृष्णांचा अवतार आपल्या सगळ्यांच्या आवडीचा, लहान थोरांपासून कोणालाही विचारलं तरी कृष्ण आवडत नाही असं नाही. हा द्वापार युगातला प्रसिद्ध अवतार गोपाळ कृष्णांचा थोडक्यात सांगतो का. वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. मी विषय हा युग हाही मला विषय दिलाय म्हणून या युगांबद्दल थोडं विस्तृतपणे आपल्याशी बोलतोय. द्वापार युग हे भगवान गोपाल कृष्णांचं, आणि कृष्णांनी त्याला जगद्गुरु असं म्हटलं. भगवान गोपाल कृष्णांना जगद्गुरु असं म्हटलं का? तर ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम अधर्मस्, अधर्माचा नाश करण्याकरता आणि धर्माचं पालन करण्याकरता मी अवतार घेईन असं भगवंतांनी सांगितलं. आणि अर्जुनाला प्रतिनिधी मानून भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, हे युद्ध करणं तुला गरजेचं आहे, कारण युद्ध न करता आता काही अनेक अशा गोष्टी पसरवल्या जातात की भगवद्गीता युद्ध शिकवते म्हणून भगवद्गीता ही मान्य असू नये. भगवद्गीता कोणाशी युद्ध करायला सांगते? भगवान गोपाल कृष्णांनी, विषय थोडा वेगळा आहे पण गोपाल कृष्णांनी युद्ध होऊ नये याकरता किती वेळा प्रयत्न केला. या सगळ्याचा अभ्यास ज्या पाठीमागे व्हायला पाहिजे. आणि म्हणून नंतर भगवद्गीतेचा पहिला श्लोक बघा. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र विचारतायत संजयाला, बाबा रे काय चाललंय तिथे? मामकः पांडव, मामकः म्हणजे माझे. अहो जिथे मीपणा येतो तिथे अधर्म सुरुवात होते, लक्षात घ्या. अहंकार हा अधर्माचा मूलक आहे. धृतराष्ट्र विचारतात मामकः म्हणजे माझे, माझे कौरव म्हणजे माझी मुलं काय करतायत. आणि तोच शेवटचा श्लोक. यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. पहिला श्लोक धर्मक्षेत्राने सुरू होतो आणि शेवटचा मम म्हणजे ध आणि म याच्यामध्ये 700 श्लोक व्यासांनी बसवले. कशा करता? हे आपल्या धर्माच्या प्रसारात करतात. असो द्वापारे परिचर्यायाम. आता आपण येतोय ते मी जसा मगाई संकल्प सांगितला. श्वेत वाराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे कली प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे जम्बुद्वीपे दंडकारण्ये देशे गोदावर्या दक्षिणे तीरे कृष्णावेण्योरुत्तरे तीरे बौद्धावतारे रामक्षेत्रे रामरामाश्रमे.
हा सगळा संकल्प मी आपल्या समोर सांगितला. त्यातलं आता आपण माहिती बघणार आहोत ती कलियुगाची, आणि नंतर आपण कल्प या विषयावरती येणार आहोत. श्वेत वाराह कल्पेपासून आपण सुरुवात केलेली. आता कलियुगातल्या आपण सगळेजण म्हणत असतो ज्या युगामध्ये आपण आहोत, खरं तर आपण स्वतःलाच ओळखलेलं नाही, त्यामुळे आपण कलियुगाला नावं ठेवत असतो. संतांनी सांगितलं, अरे तू काय असते बघ. एक गृहस्थ होता, थोडक्यात सांगितलंय, छोटासा दृष्टांत. गृहस्थ होता, तो एका साधूकडे गेला. साधू महाराज, मला सगळं टेन्शन आलंय. हल्लीचा तो शब्द आहे, मला खूप काळजी वाटते, मला खूप टेन्शन आहे, काय करू साधू महाराज. साधू महाराज म्हणले, बाबा रे कसलं टेन्शन आहे तुला, कसली काळजी आहे. काही नाही म्हणले, सगळीकडे माझे शत्रूच झालेत, मला कोणी मित्रच राहिला नाही, सगळीकडे माझे शत्रू आहेत. आता वास्तविक पाहता साधू महाराजांनी विचार केला, सगळीकडे जर याचे शत्रू असतील तर चूक ह्याचीच काहीतरी असणार आहे. म्हणून त्याला म्हणले की मी तुला उपाय देतो लगेच, तुला तुझे शत्रू शोधायचा आहे ना. हो म्हणले, मला लगेच सांगा माझा शत्रू मोठा कोण आहे, त्याचा नायनाट करतो म्हणजे मी शांत समाधानी होईन. साधू महाराज म्हणले, बाबा रे धावत धावत आपल्या घरी जा. म्हणजे घरी जा आणि तुझ्याकडे गोदरेजचं कपाट आहे का, म्हणजे मोठं कपाट आहे का. हो आहे म्हणले. त्या कपाटासमोर जाऊन उभा गेला, धावत धावत गेला. कपाटाच्या वरती बघतो, खालती बघतो, बाजूला बघतो, तो पडदा बाजूला केला त्याच्याकडे बघतो, काय नाही, शत्रू काही दिसेना. धावत धावत आला, साधू महाराजांना म्हणतो, महाराज अहो मला माझा शत्रू दिसत नाही, मी शत्रू शोधण्याकरता म्हणून तिथे तुम्ही मला पाठवलं आणि माझा शत्रू मला सापडत नाही, मला सांगा ना माझा शत्रू कुठे आहे. साधू महाराज म्हणले, बाबा रे तू कुठे उभा राहिलास. तो म्हणला, मी गोदरेजच्या कपाटाच्या बरोबर समोर उभा राहिलो. मग तिथे तुला शत्रू दिसला नाही. नाही दिसला म्हणले. मग काय दिसलं. म्हणले, मला एक मोठाच्या मोठा आरसा दिसला आणि त्या आरशामध्ये, मग साधू महाराज म्हणतात काय दिसलं. ते म्हणले, आरशामध्ये अहो मीच दिसणार, दुसरं काय दिसणार. बाबा रे तुझा शत्रू तोच आहे म्हणले. साधू महाराज म्हणले, तुझा शत्रू तोच आहे, तुझा शत्रू दुसरा कोणी नाहीये. स्वतःला आधी ओळखायला शिक. आपण कलियुगाला नावं ठेवण्यापूर्वी आपण स्वतःला ओळखायला शिकावं. कलौ तद हरी कीर्तनात नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. आम्ही कीर्तनकार लोकांचा आमचा एक ब्रीदवाक्य आम्ही नेहमी म्हणतो, कलौ तद हरी कीर्तनात. हरी कीर्तनानं काय मिळतो. शांती मिळते, आनंद मिळतो, सौभाग्य मिळतं. आणि मनाला एकदा शांती मिळाली, आपलं मन एकदा शांत झालं ना की निश्चितपणे तुम्हाला सांगतो आपलं मन चंचल आहे. मन हे चंचल धावे वाऱ्यावरी तयासी आवरी अभ्यासाने. पावस्ते स्वामी स्वरूपानंद उत्तम म्हणतात. आणि मग ते कलियुगामध्ये आपल्याला शिकवतात. हे कलियुग, आता या कलियुगाचा कालखंड 4,32,000 वर्षाचा कालखंड आहे. कलियुगाच्या, मी मुद्दाम सांगतो, हा विषय मुद्दाम विस्तृत सांगतो. कलियुगे कली प्रथम चरणे. आपण कलियुगाच्या पहिल्या चरणामध्ये आत्ता आहोत. काही जण म्हणतात कलियुग संपायला आलं, पण कलियुगाचे अजून साधारणतः 1,00,000 वर्ष बाकी आहेत. त्यामुळे आपल्याला काळजी नाही, परंतु घाबरू नये कोणी याकरता मी सांगितलं. कलियुगामध्ये मनुष्याची मर्यादा आयुष्याची किती आहे. आपण आशीर्वाद देतो, त्या आशीर्वादामध्येच येतं जीवेत शरदहा शतम. आपण आशीर्वाद देतो, आपण आशीर्वाद आणखीन देतो. मोठी माणसं देतात, शतायुषी भव म्हणजे 100 वर्ष जग. आयुर्मर्यादा 100 वर्ष. त्यापेक्षा जास्त जगायचं असेल तर आपल्याला सगळ्या नियमांचं पालन केलं पाहिजे, अनेक गोष्टी केल्या पाहिजेत. पण 100 वर्षाची आयुर्मर्यादा आणि साधारणतः 5.5 ते 7 फुटाच्या आसपास आपली कलियुगामध्ये उंची दिली आहे. कलियुगामध्ये तीर्थस्थान कुठलं मानलं तर ते गंगा. गंगा ज्या ज्या ठिकाणी आहे ती सगळी पवित्र स्थानं मानली आहेत. आणि कलियुगामध्ये कल्की नावाचा अवतार होणार आहे. कधी होईल माहिती नाही, पण कल्की नावाचा जो अवतार आहे तो कलियुगामध्ये. कृतयेत ध्यायतो विष्णू, त्रेताया मिळतो मखई. मख म्हणजे यज्ञ. द्वापारे परिचर्याय. द्वापार युगामध्ये परिचर्या म्हणजे सेवा किंवा जाणीव करून देणे. आणि कलौ तद हरी कीर्तनात. हा मी श्रावण मास आहे म्हणून त्या अनुषंगानं थोडा हा विषय मांडला. आणि कालमापन आणि युगे, कालमापनाचा विषय आपण मांडतोय. कालमापनामधल्या आपण आता या काळाचं मापन केलं तर
एकंदरीत हे सगळं मिळून 43,20,000 वर्ष पूर्ण ही 4 युग, याला चतुर्युग असं म्हटलं जातं. आता आपण ब्रह्मदेवाचा दिवस म्हणजे काय याच्याकडे येऊया. याला 1000 गुणलं, एक चतुर्युग म्हणजे ही 4 युग एकदा झाली, याला 1000 गुणलं की ती जेवढी वर्ष येतील, आता ती संख्या फार मोठी आहे, 43,20,000 गुणिले 1000. आता इतकी वर्ष हा ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे, असं ब्रह्मदेवाचं 100 वर्ष आयुष्य आहे, लक्षात घ्या. आणि या 100 वर्षातली 50 वर्ष संपलेली आहेत. ब्रह्मदेवाची 50 वर्ष संपली आहेत. या 50 वर्षामध्ये आतापर्यंत 14 मन्वंतर झाली. थोडक्यात नावं सांगतो, वेळ कमी आहे, 10-15 मिनिटं राहिली. स्वयंभुव मन्वंतर, स्वारोचिष मन्वंतर, उत्तम तामस रैवत, चाक्षुष, सावरणी, दक्ष सावरणी, ब्रह्म सावरणी, धर्म सावरणी, इंद्र सावरणी आणि रुद्र सावरणी, अशी ही 14 मन्वंतर. त्याच्यामध्ये मी संकल्प मगाशी म्हणून सांगितलं की वैवस्वत मन्वंतरे, म्हणजे आपण आता वैवस्वत मन्वंतरामध्ये आहोत. म्हणजे स्वयंभुव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष ही 6 मन्वंतर होऊन गेलेली आहेत. एका मन्वंतरामध्ये 4 युग असे 6 चोक 24 आणि वैवस्वत मन्वंतरामधली बाकीची युग पुढची 4, आता ते 4थं चालू आहे. त्यामुळे आपण जे नामदेव महाराजांची एक आरती आपल्या सगळ्यांना पाठ आहे, युगे 28 विटेवरी उभा. युगे 28 विटेवरी उभा आपण आनंदाने सगळेजण म्हणतो, पण त्याच्या आपण शब्दामध्ये जातो का? काही जण जात असतील, नाही असं नाही म्हणत. युगे 28 विटेवरी उभा, आलं की नाही? 28 युग, प्रत्येक युगामध्ये असलेली 4-4 वर्ष हे वैवस्वत मन्वंतर. त्याच्यामध्ये 6 मन्वंतर होऊन गेली आणि हे 7वं मन्वंतर 28वं युग आता सुरू आहे. कोणाकरता उभा राहिलाय? कुंडलिकासाठी अजून तिष्ठत तुका म्हणे धन्य झाली माता. आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे, 2 मिनिटात सांगतो. कारण आषाढी एकादशी जी सुरुवात होते, ज्याला आपण देवशयनी एकादशी म्हणतो, म्हणजे किंबहुना चातुर्मास्य पर्वणीचा प्रारंभ जेव्हा होतो, तेव्हा माता पित्याची सेवा करणारा श्रेष्ठ भक्त कोण, असा गोपाळ कृष्णाला प्रश्न पडला. आणि म्हणून तो गेला, समोर बघितलं तर आई वडिलांची सेवा करणारा एक बालक, नाव पुंडलिक, दारामध्ये जाऊन उभा राहिला. भगवंत दाराजवळ उभे राहिले. कोण आपण? आता भगवंताचं रूप पिवळा पितांबर, म्हणजे पितांबर समजा, पितांबर, गळ्यामध्ये तुळशीची माळ, कंठी कौस्तुभमणी, डोक्यावरती सुंदर असा मोरपीस लावलेला मुकुट, कपाळाला उत्तम ओढलेलं नाम. या सगळ्याचं स्वरूप बघितलं आणि भगवंत त्याला विचारतायत, अरे बाबा रे, हे स्वरूप बघण्याकरता अनेक जण माझ्या पायाजवळ येतात आणि तू विचारतोस तुम्ही कोण? तो म्हणले का, त्यांनी सांगितलं की माय बाप माझे जे आहेत दोन्ही, ते माझ्याकरता भगवंत आहेत, परमात्मा आहेत. मी आपल्याला ओळखत नाही. विटेवरती उभे राहा. आणि एक वीट फेकली, त्या विटेवरती उभे राहिले भगवंत. युगे 28 विटेवरी उभा, चैतन्याचा गाभा पांडुरंग. आपण युगे 28 या शब्दावरनं बघतोय. कालमापनामध्ये आपण ब्रह्मदेवाचा दिवस, घटका पळ, त्याच्यानंतर येणारं वर्ष, या सगळ्या गोष्टी ढोबळमानानं बघितल्या. विस्तृतपणे बघणं एवढ्या कमी वेळात शक्य नाही, पण आपण त्याचा प्रयत्न जरूर केला. याच्यातला चांगल्या पद्धतीचा अभ्यास सुरू आहे. खगोलशास्त्राचा अभ्यास सुरू आहे. अजून यातला अभ्यास व्हावा याकरता मंगेश जोशी सरांनी हा विषय मांडायला सांगितला. बरं, असं नसतं की एखाद्यानं केलेला अभ्यास हा परिपूर्ण असतो, कधीच नाही आजपर्यंत. आणि म्हणून अनेक पद्धतीने याचा अभ्यास
करायला सुरुवात झाली पाहिजे याकरता आता हे 28वे युग म्हणजे कलियुग ज्याच्यामध्ये आपण आहोत. भगवंत युगे 28 वाट बघत पुंडलिका करता तिष्ठत उभाय. म्हणजे तो एका पद्धतीनं असं सांगतोय की मी जरी कमरेवरती हात ठेवून उभा असलो तरी मी काय बघतोय तर आई वडिलांची सेवा करणारा माझा परमभक्त बघतोय. कारण त्याच्या आई वडिलांच्या हृदयामध्ये मीच आहे. मी त्याची परीक्षा घेतोय. आपल्याकडे भगवंत आला असता तर आपण काय केलं असतं? आई वडिलांना बाजूला ठेवलं असतं. आई वडिलांना बाजूला ठेवलं असतं आणि आपण धावत धावत गेलो असतो. या या बसा बसा. भगवंत थांबले नसते. कारण तिथे परीक्षेत नापास झालात तुम्ही. भगवंत सांगतो की मला तुमच्यामध्ये ओळखा म्हणून आज सलाम करावासा वाटतो आपल्या समस्त डॉक्टर, समस्त पोलीस बंधू, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे विविध कर्मचारी, कामगार, स्वच्छता करणारे स्वच्छता कामगार, लोकांना अन्नधान्य पुरवणारे काही दातृत्व असणारी माणसं, त्यांना कपडा लत्ता पुरवणारी, ह्या सगळ्यांचा सलाम ठोकावा, सलाम करावा, वंदन करावं. अहो खरा भगवंत परमात्मा. काही जण म्हणतात की भगवंतानी दार आपलं लावून घेतलं आणि तो भगवंत आतमध्ये. निश्चित नाही हो. अहो भगवंत कुठे शोधता? हा भगवंत त्या हृदयात आहे प्रत्येकाच्या. आणि तो हृदयामधला भगवंत सांगतोय की अरे मला तुम्ही सगळे माझे भक्त आहात. तुमच्या सगळ्यांमध्ये कार्य प्रेरणा जागृत करण्याकरता, तुमच्या सगळ्यांमध्ये चैतन्य जागृत करण्याकरता मी त्या स्थानावरती आहे. मला हृदयामध्ये साठवा आणि कामाला लागा. शांत बसू नका, आळस करू नका. युगे 28 विटेवरी उभा तो चैतन्याचा गाभा पांडुरंग. भागवतामध्ये एक श्लोक आहे, अयम तू कथित कल्पो द्वितीय स्यापि भारत वाराह इति विख्यातो यत्रासीत सुकरो हरिही श्वेत वाराह कल्प. वैवस्वत मन्वंतराच्या 28व्या युगामध्ये आपण सध्या आहोत. आणि साधारणतः 1.25 लाख 1.5 लाख, काहींच्या मते 2 लाख वर्ष बाकी आहेत. कारण ब्रह्मदेवाची 50 वर्ष संपलेली आहेत. साधारणतः हे कलियुग कृष्ण अवतार संपल्यानंतर, कृष्ण अवतार संपल्यानंतर सुरू झालं. म्हणजे साधारण त्याचा कालखंड 3102. कधी? इसवी सन पूर्व 3102. इसवी सन पूर्व 3102 म्हणजे साधारणतः याच्यापूर्वी 5000 वर्ष हा भगवंताचा अवतार झाला. आता आपण हा विषय सगळ्या बाजूने बघितला. आपल्या सगळ्यांच्या आवडीचा एक विषय तो म्हणजे कॅलेंडर. थोडक्यामध्ये काही 1-2 मिनिटात विषय मांडतो. हा कॅलेंडर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये फडफडत असतं. या कॅलेंडरमध्ये आपण कधी, मगाशी सांगितलं की लोक पूर्वी टोळ्यांनी राहायची, कामाची सुसूत्रता नव्हती. कोणी काम काय करायचं, कोणी काम करायचं याची नक्की नव्हतं. किती वेळेला सुरुवात करायचं, कधी संपवायचं, मग ते कोणी काम करतच राहायचे, कोणी काम बघतच राहायचे. मग या सगळ्यासाठी सुसूत्रता पाहिजे होती. म्हणून कॅलेंडरचा शोध. आता कॅलेंडर शोध कसा लागला? कॅलेंडरचा शोध असं मानलं जातं इजिप्तमध्ये लागला. कॅलेंडर सुरुवात करण्याकरता वर्षाची सुरुवात मानली जायची. जशी आपण हिंदू धर्मामध्ये गुढी पाडव्याला वर्षाची सुरुवात मानतो. चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा आपण वर्षाची सुरुवात मानतो. तसं इजिप्तमध्ये नाईल नदीला पूर आल्यानंतर, थोडक्यात सांगतो विषय विस्तृत, मगाशीच म्हटलं विषय विस्तृत आहे, त्याच्यामध्ये चर्चा करण्यासारखं भरपूर आहे, अभ्यास करण्यासारखं भरपूर आहे. एक एक यातल्या शब्दावरती, ओळीवरती किंवा प्रत्येक दाखल्यावरती 2-2, 3-3 तास बोलू शकू असं त्याच्यामधला अभ्यास आहे. पण व्याप्ती, वेळ हे सगळ्याचा विचार करता नाईल नदीला पूर आल्यानंतर ती वर्षाची सुरुवात मानली गेली आणि त्या पद्धतीने ते वर्षाचे महिने ठरवले गेले. पण त्यांच्या असं लक्षात आलं त्यावेळेला 360 दिवसांचं ते वर्ष मानलं गेलं. पण नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की नाईल नदीला जो पूर येतो त्याचं अनियमितता आहे त्याच्यामध्ये, आणि म्हणून त्यांनी ते बदललं. त्याच्यानंतर अनेक वेगळ्या पद्धतीचा अभ्यास झाला. आता आपण
कॅलेंडर बद्दल थोडं बोलूया. सगळ्यांनी पाळलं पाहिजे हिंदू कॅलेंडर. बघा तुम्ही आपल्या प्रत्येक महिन्याचं नाव कसं पडलं थोडक्यात बघूया. चैत्र नक्षत्रावरनं पडलंय. चित्रा, वैशाख, विशाखा, ज्येष्ठ, ज्येष्ठा, आषाढ, पूर्वाषाढा, श्रावण नक्षत्र श्रवण, भाद्रपद, पूर्वा भाद्रपदा, अश्विन, अश्विनी, कार्तिक, कृत्तिका, मार्गशीर्ष, मृगशीर्ष, पौष, पुष्य, माघ, मघा, फाल्गुन, फाल्गुनी. बघा या सगळ्या नक्षत्रावरून त्या कालखंडावरून ती नावं पडली आणि तो महिन्याचं कॅलेंडर आपल्या वर्षाचं कॅलेंडर तयार झालं. असंच इंग्रजी कॅलेंडर हिंदू संस्कृती मुख्य मानली, कारण त्यातलं तत्वज्ञान हे शिरोधार्य मानून या सगळ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास झाला आणि त्यामुळे सुसूत्रता जीवनात आणण्याकरता या कालमापनाचा फार उपयोग होतो. कालमापन कशा करता तर जीवनामध्ये सुसूत्रता येण्यात. राहिलेल्या शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये सांगता करत असताना काही गोष्टी निश्चित सांगेन की जे काही शोध लागले या शोधांमध्ये अनेक शास्त्रज्ञांचं योगदान आहे, अनेक अभ्यासकांचं योगदान आहे. सुरुवातीला असा शोध लागला की पृथ्वी हा केंद्र आहे आणि पृथ्वीभोवती सगळं विश्व फिरत आहे. इसवी सन पूर्व 140 मध्ये असा शोध लागला होता. क्लाडियस टॉलेमी नावाच्या शास्त्रज्ञाने हा शोध लावला. अरिस्टॉटल आणि त्यावेळेला ख्रिश्चन धर्माची जी काही मंडळी त्या सगळ्यांनी त्याचा पुरस्कार केला आणि त्याला सगळ्यांनी मान्य करावं असं त्यांच्यावरती दबाव टाकण्यात आला. जे मान्य करणार नाहीत त्यांना वेगळ्या काही शासन दिलं गेलं. जवळजवळ 1500 वर्ष हा प्रकार चालला. नंतर सूर्य स्थिर आहे. बघा श्लोक, एखादा शोध चुकीचा आहे असं कळलं की त्यातनं दुसरा शोध लागत जातो. सूर्य स्थिर आहे. पृथ्वीसह सगळे ग्रह त्याच्या भोवती फिरत असतात असा नवीन शोध लागला. तो एरिस्टॉकर्स आणि पायथागोरस यांनी पुढे लावला. त्यानंतर पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा तर शोध लागलेलाच होता आणि त्याच्याबरोबर ती स्वतःभोवती फिरते असा शोध निकोलस कोपर्निकसला. अभिमानानं नाव घ्यायला लागेल आपल्या आर्यभट्टांचं. बिहार प्रांतामध्ये इसवी सन 476 साधारणतः त्यांचा जन्म आणि 499 मध्ये त्यांनी एक अत्यंत उत्तम असा प्रयोग केला. एक छोटं संत्र घेतलं, त्याच्यामधनं एक काठी घातली, संत्र फिरवलं आणि समोर एक पणती ठेवली आणि दिवस कसा होतो, रात्र कशी होते याचा एक उत्तम असा शोध त्यांनी त्यावेळेला लावला. आर्यभट्ट असे आपले फार मोठे गणिती शास्त्रज्ञ ते होऊन गेले. याच्यामुळे अनेक लोकांचं अज्ञान दूर झालं. ग्रहण कसं होतं, सूर्य, चंद्र, पृथ्वी यांच्यामुळे ग्रहण कसं होतं, ती स्थिती कशी निर्माण होते याचाही शोध त्यांनी लावला. आर्यभट्ट यांनी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये फार एक मोठं कार्य करून ठेवलं. 12व्या शतकामध्ये खास सांगायची इच्छा, ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायामध्ये आपण वाचा. आणि उदो अस्ताचे प्रमाणे प्रवचनाची सांगता करताना मुद्दाम मी माऊली ज्ञानेश्वरांच्या काही ओव्या आपल्याबरोबर प्रस्तुत करीन. ज्ञानेश्वरीचा 4था अध्याय. आणि उदो अस्ताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे, तैसे नैष्कासित जाणे कर्मची असता. तैसे नैष्कर्म्याची, ते नैष्कर्म्य म्हणजे निष्काम भावनेनं सेवा कोण करतो तर सूर्य. तो जगाचा अधिपती, त्या सूर्याला माना. आदर्श ठेवायचा असेल तर सूर्याचा ठेवा. का? कारण निष्काम भावनेनं सेवा करतो तो. दिवस उगवला की दिवस आपण मानतो, मावळला की रात्र होते, संध्याकाळ होते, रात्र होते, याच्यामध्ये तो आणि तो सगळ्यांकरता सारखाच असतो. निष्काम भावनेनं जो करतो असं निष्काम सेवा करण्याची गरज
आजच्या या प्रस्तुत कालखंडामध्ये निर्माण झाली आहे सज्जन हो. आजचा कालखंड कोरोना महामारीचा आहे. अनेक विध मार्गातून या कोरोनाशी लढा देण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करतो. सर्वांनी शासनाने घालून दिलेले नियम पाळावे, आपल्या स्वतःला सुरक्षित राखावं, पर्यायानं आपल्या कुटुंबाला सुरक्षित राखू, पर्यायानं आपल्या गावाला सुरक्षित राखू, पर्यायानं आपल्या इतर सगळ्या समाजाला सुरक्षित राखू. आपला जिल्हा, आपलं राज्य, आपला देश आणि आपलं अखिल जग. कारण माऊलींनी म्हटलं विश्व स्वधर्म सूर्य पाहू. विश्व हे सगळं, हे विश्वची माझी गर ऐसी मती जयाची स्थिर. तो भगवान महाविष्णूंचा अवतार असणारे माऊली सांगतात, हे विश्व माझं घर आहे. या विश्वामध्ये असणारा प्रत्येक कण हा माझा आहे. आणि म्हणून तुझं आणि माझं न बाळगता हे सगळं विश्व माझं आहे. या विश्वाचं कल्याण करण्याची जबाबदारी माझी आहे. काम करेल तो शेजारचा मानू नकास. प्रत्येक कार्य करण्याकरता स्वतः त्याच्यामध्ये तुम्ही जर झटलात, त्याच्यामध्ये जर आपली निपुणता दाखवलीत, तर ह्या कोरोनासारखे अनेक प्रश्न आपल्या देशामध्ये आहेत, अनेक प्रश्न आपल्या राष्ट्रामध्ये आहेत, अनेक प्रश्न आपल्या जगामध्ये. या वैश्विक सुखाकरता आपण भगवंताची प्रार्थना करूया. भगवंताजवळ असं मागणं मागूया, देवा सर्वांना सुखी कर, सर्वांना आनंदी कर आणि सर्वांना निरोगी कर. जे दुःख, जे संकट, जी महामारी विश्वावरती आली त्याचा त्वरित नाश होऊ. आणि हा नाश करण्याकरता आम्हाला उत्तम चैतन्य दे, आम्हाला उत्तम बळ दे. आणि असं जे बळ आम्हाला देण्याची प्रेरणा देशील, त्यावेळेला निश्चितपणे अशा व्याख्यानमालांचे जे कार्यक्रम होतात ते सफल झाले असं म्हणता येईल. आपण भगवंताची प्रार्थना, मी पाली क्षेत्रामध्ये राहतो, श्री बल्लाळेश्वरांची प्रार्थना करूया. श्री गजानन महाराज माझे अधिष्ठान आहे, त्यांची प्रार्थना करूया. आणि माझ्या वाणीला मी विराम देतो. या पल्ली नगरी तवास करुणी तारी तसे सज्जना, श्री बल्लाळ विनायक प्रभु हो घ्या त्याची या दर्शना. तुहा सिद्ध गणेश येथ असता चिंता तुला कायसी, त्या ते तू भजता नरा खचितरे सायुज्यता पावशी. एक विधा निष्ठा ज्याची जडली गजानन पदिसाची, त्याच्या दुःख संकटांची होळीच होते निसंशय. मंगलमूर्ती मोरया. पुनश्च एकदा मला या व्याख्यानमालेमध्ये आपण वेडे वाकुडे गायीनं परी प्रभूसी आळविनं या न्यायानं जो काही माझा तोकडा अभ्यास होता, त्याच्यामध्ये मी आपल्यासमोर आपण दिलेला हा कठीण विषय मांडण्याचा प्रयत्न केलाय. माझ्याकडनं जे काही माझ्या बोलण्यामध्ये चुका झाल्या असतील ते सगळ्या माझ्या आहेत. निश्चितपणे आपण आपल्या मला त्या कमेंट रूपाने पाठवा. अमुक चूक असेल त्याच्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न मी करेन, अभ्यास वाढवण्याचा प्रयत्न करेन. कारण मीच कोणीतरी सांगतोय तेच योग्य आहे असं मी कधीही म्हणणार नाही. कारण एकाचा अभ्यास दुसऱ्याच्या अभ्यासापेक्षा जास्त असतो. आणि जेव्हा आपण बाहेर फिरतो त्यावेळेला आपल्याला कळतं की आपण या पृथ्वीतलामध्ये यक्कश्चित आहोत. आणि त्यामुळे सर्वांनी आपण या महाड व्याख्यानमालेत मला संधी दिलीत याबद्दल ज्या श्रोत्यांनी माझं हे व्याख्यान ऐकलं त्यांना आणि त्या सर्व आयोजकांना मी पुनश्च धन्यवाद देतो आणि वाणीला विराम देतो. श्रीराम जय राम, जय जय राम.